नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बनवत आहे चिंबोराचा कालवण, तेही माझ्या स्टाईलमध्ये. तर चला सुरू करू. सर्वात प्रथम आपण घेत आहे तेल. तेल गरम झाल्यावर आपण टाकू त्यामध्ये वाटण, ज्याची तयारी सर्व मी आधीच करून ठेवलेली. वाटण असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट. जे लसूण मी स्वतः सोललेले आहेत. त्यानंतर आपण टाकत आहे कांदा आणि टमाटर. ह्याची पण पेस्ट आपण सर्व करून घेतलेली, आधीच सर्व तयारी करून घेतली. त्यानंतर आपण टाकलं त्यामध्ये हळद आणि मग आपले घरातले मसाले, जे घरगुती आपले मसाले असतात ते. मम्मी मला तरी बोलत होती की एकच टाक, पण मी आहे 150 ना, तर मी 1.5 टाकणार. ते मग 1.5 पण नाही टाकून मी टाकले 2 ते 3 आणि मस्तपैकी असं तिखट करायला त्यामध्ये टाकला आपला गरम मसाला. पण हां, तुम्ही तिखट तेवढाच टाका जेवढा तुम्हाला सहन होईल. नाहीतर परत कमेंट सेक्शनमध्ये माझी तारीफ कराल. आणि मग नंतर आपण टाकत आहे धना पावडर. धना पावडर टाकून झाल्यावर मग असा मसाला सर्व मस्तपैकी मिक्स करून मग आपण त्यामध्ये ॲड करू चिंबोरी. आता ॲड करू शकतो. चिंबोरी, चिंबोरी खाऱ्या पाण्याची आहे माझी चिंबोरी. अशी चिंबोरी सर्व ॲड केल्यावर मग आपण चिंबोरी सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मसाला असा सर्व लागला पाहिजे चिंबोऱ्यांसाठी आणि मग त्यामध्ये गरम पाणी ॲड करून असं त्याला वाफेवर आपण ठेवून देऊया. आणि मग आपलं असं चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये आपण ॲड करू कोकम, जे तुम्ही ॲड करत असाल ते. आणि मग आपण कोथिंबीर टाकून मग आपण त्याला तर असा हा आपला कालवण रेडी झालेला आहे. तुम्ही विचार करा असेल की मॅगी तर 2 मिनिटात बनते. हा कालवण 1.5 मिनिटात कसं काय बनला? तर मी आधीच बोललेलो की माझी स्टाईल आहे आणि खरंच सांगतो कालवण पण खूप मस्त झालेला. तर कमेंट करून नक्की सांगा की कशी वाटली.